जय गुरु। जय गुरु सर. जय गुरु सर. हाँ, सुरू करते आज 12वा अध्याय, पहिले 10 श्लोक. कोण सुरू करताय? मी म्हणू का सर? कोण? काल सुभदा? मीच म्हटलं होतं म्हणून. हो. हा, चालेल. हा, करा सुरू. अथ द्वादशोऽध्यायः भक्तियोगः. अर्जुनोवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्तं च कूटस्थमचलन् ध्रुवम् सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम् मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय. निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. पुढे वाचू का सर? काय म्हणताय कोणी? हा, दुसरं कोण वाचतंय? जय गुरु. वाचू. धनश्री. हा, वाचा. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानो विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखाक्षमी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतौ व्यथः. सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति. शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतस्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। सर म्यूट आहे वाटतं तुमचं. हा ठीक आहे सॉरी. वेदश्री म्हणते पुढचं. हो सर. हा म्हण. अध्यायः श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्माणुबन्धीनि मनोह्यलोको न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ अङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत्परिमार्गितं यै यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पद्मव्ययं न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोको जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि निवाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. पुढचं कोण म्हणतंय? म्हणू का सर मी? हा जयश्रीताई म्हणा. यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वास्तोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नै चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानं पोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्
द्वाविमौ पुरुषो लोके क्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेतुदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। एक म्हणजे तुम्ही जे शिकलेले आहात ना त्यांना एक जरा नाही, माझे सूचना 12 अध्याय झालेले आहे सर, हे 15 नाही झाले. अच्छा तर 12 पर्यंत झालेले आहेत. हा नाही नाही फक्त एक तर एक मला बाकी तर ठीक आहे, एक थोडी सूचना द्यायची होती. हा हा. की ते तुम्ही म्हणता ना ब्रह्म विद्यायाम असं म्हणता ना. हा, 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 हा तर हा. तसं म्हणायला नको. ते असं जो जो आहे ना तो असा सायलेंट टाईप म्हणजे ब्रह्म विद्यायाम असं पाहिजे. ब्रह्म असं नाही म्हणायचं कधी. नाही का? ब्रह्म नाही, ब्रह्म विद्यायाम असं. ब्रह्म म विद्यायाम पहिले नाही घ्यायला सांगितलं आम्हाला, हो पहिले. नाही नाही पण हचा उच्चार आला ना आला असा व्हायला पाहिजे. ब्रह्म विद्यायाम असं. ब्रह्म विद्या ह यायलाच नाही. ब्रह्मविद्या ब्रह्म विद्यायाम असं. ब्रह्म विद्याय ब्रह्मविद्याया ब्रह्म असं आलं नाही. का? हा हा, ब्रह्मविद्याया म्हणजे ब्रह्मविद्याया हा हा ब्रह्म विद्यायाम असं. हा जवळपास सायलेंट हो, असल्यासारखा पाहिजे असं. हा बरोबर. त्याच्यावरती हो. शंकराचार्य जे होते चंद्रशेखर सरस्वती, तर त्यांनी एक मोठं याच्यावर या उच्चारावरती एक प्रकरण लिहिलंय मोठं, की बरेच जण कोणी कोणी म्हणतात ते जसं ब्राह्मण मला ह असं म्हणतात हा, ब्राह्मण. म पहिले घेतात. हा, तेही चुकीचं आहे. पण ते एक वेळ ते म्हणतात चालेल, पण ब्राह्मण जे इंग्लिश लोकांनी जसं केलंय ना ब्राह्मीण, तर तो ह म्हणायचा नाहीये. सायलेंट म्हणायचा आहे असं. बरोबर. हा बर, ब्रह्म विद्यायाम असं. करते प्रॅक्टिस त्याची. हा, हा करते. ठीक आहे. हा ठीक आहे. एक मिनिट माझं जरा ते दुसरी फाईल मला सापडत नाही. अर्थ सांगण्यासाठी एक मिनिट. हा ब्रह्मविद्याया 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 ठीक आहे. हे दिसतंय का तुम्हाला नवीन हे? नाही सर, 15वा अध्याय दिसतोय. नाही का? हा अध्याय दिसतो, श्लोकच दिसतात आहे. ओके. दिसते सर हे. पहिलंच दिसतंय का? ओके. हा ठीक आहे. एक मिनिट. आपले 12-13 श्लोक झाले मला वाटतं. हा तर 13व्या श्लोकावर होतो आपण काल. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुख क्षमी. तर याच्यामध्ये सर्वभूतानां
अद्वेष्टा म्हणजे की जिथं अगदी कुठल्याही प्राण्याचा असा जो, म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं की ही लक्षणं मुख्यत्वे करून कोणाची आहेत, तर जो ज्ञानी पुरुष आहे त्याची आहेत, बरोबर. तर त्याची लक्षणं काय आता, एक म्हणजे कुठल्याही प्राण्याचा तो द्वेष करत नाही, एक. नंतर मैत्र, सर्वांशी त्याचं मित्रत्व, म्हणजे कारण तो सगळ्यांना आत्मरूपच समजतो, आपला आत्मा आणि त्याचा आत्मा एकच, असा अद्वैत भावाने तो बघत असतो. त्यामुळे तो सगळ्यांना म्हणजे नुसतंच मित्र नाही, तर स्वतःसारखंच मानतो, स्वतःच मानतो. त्यामुळे त्याच्यामध्ये मैत्र असणारच. करुण हा एवच. आणि जसं हे मैत्र जे आहे, तर हे मैत्र हा शब्द ज्ञानेश्वरांनी जशाच्या तसा पसायदानात घेतलेला आहे बघा, मैत्र जीवांचे, नाही का. ते मैत्र जीवांचे जे आहे, तर ते हे इथं घेतलेले त्यांनी, बरोबर. तर हा, तर म्हणजे मैत्र जीवांचे म्हणजे काय, की सगळ्यांशी मित्रत्वानी म्हणजे राहावं, किंवा अशी सगळे जीव एकमेकांशी मित्रत्वाच्या नात्याने राहावेत, असे भगवान म्हणजे ज्ञानेश्वर परमेश्वराला प्रार्थना करतायत पसायदानामध्ये. म्हणून तिथं त्यांनी मैत्र जीवांचे असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे जे लक्षण आहे, तर हे त्यांनी सगळ्यांनीच असं वागावं अशी त्यांनी देवाला प्रार्थना केलेली आहे. नंतर करुण हा एवच. हा, करुणच म्हणजे आता एवचा शब्द अर्थ होतोच, म्हणजे सगळ्यांशी तो दयाच करणार. दयाच करणार म्हणजे काय, राग नाही करणार कोणाचा, नाही का. म्हणजे राग वगैरे करायचा प्रश्नच नाही, त्याला सगळ्यांवर दयाबुद्धीच असणार. बरोबर. देव त्यामुळे तो म्हणजे इतर कुठल्याही नजरेने तो बघत नाही सगळ्या. आणि जसं देवीचं लक्षण म्हटलं जातं की ती सगळ्यांकडे करुणेने बघत असते, किंवा सदया अपांग विभ्रमा, म्हणजे देवीच्या ध्यानात आहे, तर ती म्हणजे तिचं जे अपांग विभ्रमा म्हणजे तिचे जे कटाक्ष जो असतो, तर तो सगळ्यांवर दया करणारा असतो. असं. तर हा, तर असं म्हणजे तर करुणा म्हणजेच दया. तर असा तो दयाशील म्हणजे अत्यंत दयाशील असतो, असं त्याचं लक्षण आहे. मग पुढे काय, निर्ममहा. बरोबर, आपण जे सारखं म्हणतो ममता, आसक्ती, अहंकार, ते नको. तर इथं त्याची ममता पूर्ण नाहीशी झालेली असते. निरहंकार, अहंकार गेलेला असतो, बरोबर. आणि समदुःख सुख क्षमी. तर इथं समदुःख सुख क्षमी म्हणजे त्याच्या दृष्टीने सुख आणि दुःख ही दोन्ही सारखीच असतात त्याच्याकरता. म्हणजे दुःखामुळे माणूस द्वेष करायला लागतो, सुखामुळे प्रेम करायला लागतो, पण तो म्हणतो दोन्ही नाही. तर त्याच्या दृष्टीने दोन्हीही सारखंच असतं, समदुःख सुखक्षमी. आणि क्षमी, आता क्षमी या शब्दाचा अर्थ असा आहे की म्हणजे सगळ्यांना तो क्षमा करणारा असतो. पण क्षमा का करू शकतो तो, कारण त्याचं आत्मिक सामर्थ्य एवढं असतं की त्याची कोणावर, त्यामुळे तो चिडचिड वगैरे करणार नाही, कधी रागावणार नाही, चिडचिड करणार नाही. सगळ्यांना तो क्षमा करेल, कारण तो म्हणेल मी या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. जसं म्हणजे लहान मुलांनी काही केलं तरी त्यांना जसं सगळे गुन्हे माफ असतात, तसं तो सगळ्यांना समजतो की नाही, म्हणजे मी मी स्वतः तृप्त आहे, त्यामुळे कोणी काही केलं तरी तो क्षमावान असतो, कोणाला म्हणजे अगदी शांत असतो, कधी तो रागवत नाही. जसं एकनाथ महाराजांचं जे उदाहरण आहे की त्यांच्यावर कोणतो मुसलमान होता, तो 100 वेळा थुंकला गोदावरीहून आंघोळ करून येताना, पण ते काही त्याच्यावर रागवले नाही. ते आपले परत जायचे पैठणला, आणि परत आंघोळ करून घ्यायचे, परत जायचे. शेवटी त्यांनी त्यांचे पाय धरले. असं त्यांचं अगदी शांत आणि क्षमावान असं व्यक्तिमत्व. तर क्षमी आणि म्हणजे कोणतं रूप येतं?
क्षमा करणारा तो क्षमी, असं. जसं आपण पराक्रमी म्हणतो तसं पराक्रमी, तसं क्षमी, असं. ओके. तर पण असा माणूस न्याय करू शकेल का? नाही, आता हे कसं आहे माहिती आहे का, की म्हणूनच मी तुम्हाला हे सांगितलं, की हा माणूस हे कोणाचं लक्षण आहे? संन्यासाचं. म्हणजे संन्यासी म्हणण्यापेक्षा ज्यांनी कर्मसन्यास घेतलेला आहे आणि जो ज्ञानी आहे, त्याची ही सगळी लक्षणं आहेत. आता व्यवहारामध्ये उद्या न्यायाधीशाने असं असायला पाहिजे का? तर अर्थातच नाही, कारण त्याचं कर्तव्य म्हणजे न्याय करणं हे आहे. तर न्याय करणं, सगळ्यांना तो जर क्षमाच करत सुटला तर मग तो न्याय कसा करू शकेल, नाही का? त्यामुळे व्यवहार, आणि म्हणूनच मी तुम्हाला आधी सांगितलं, म्हणजे लोक ही गल्लत करतात. त्यांना काय वाटतं, की आपल्या भक्तियोगामध्ये ही लक्षणं आहेत, ही कर्मयोगाची आहेत. पण ही कर्मयोगाची नाहीत. हा. लीना म्यूट कर ना जरा. हा. हा. तर हा तर ही लक्षणं जी आहेत ना, ही कर्मयोगाची नाही आहेत. ही आहेत ज्ञानी, कर्मसन्यास ज्यांनी घेतलाय त्याची. आणि असं म्हटलेलं आहे की कर्मयोगाने सुद्धा जमतील तेवढी हे गुण आपल्यात अंगीकारायला हरकत नाही, प्रयत्न करा. बरोबर, नाही का? तसं. त्यामुळे म्हणजे सर, सगळे म्हणजे कर्मयोगाला ह्या पद्धतीने वागताच येणार नाही, म्हणजे क्षमा करणे किंवा प्रत्येक वेळी म्हणजे नाही, असं खूप असं नाही, असं नाही मोठं वागताच येणार नाही असं नाही. पण काही प्रसंगी वागता येईल, काही प्रसंगी नाही वागता येणार. हा, म्हणजे जिथे जिथे क्षमा केल्याने त्याच्या कर्तव्यात बाधा येणार नाही, तिथे त्यांनी क्षमा जरूर केली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. पण जिथं क्षमा केल्याने त्याच्या कर्तव्यात बाधा येईल, तिथे त्यांनी जसं वागता कामा नये. म्हणजे जसं उदाहरणार्थ, आता एखादा द्वारपाल असेल, गेटकीपर असेल, बरोबर, तर त्याचं काम हे लोकांना, म्हणजे अनधिकृत लोकांना रोखणं हेच आहे. तो जर क्षमाशीलपणे सगळ्यांना जाऊ देईल तर तो त्याचं कर्तव्य कसं काय पार पाडू शकेल, नाही का? बरोबर. हो, हा, हो. तर त्याचं म्हणजे हा? कर्मापासून इतकं लांब राहता येणार नाही, म्हणजे असं एखाद्या वेळेस ज्ञानयुक्त म्हणजे व्हायचं. काही बाबतीत त्याचं जे कर्तव्य कर्म जे आहे ते त्याला या क्षमा करण्यापासून क्षमा करता येणार नाही, त्याच्या कर्तव्य करण्यासाठी, नाही का? आता उदाहरणार्थ, परीक्षा सुरू आहे, मुलं कॉपी करतायत, तर सुपरवायझरने क्षमाशील असलं पाहिजे का? नाही, नाही का? हा. हा. तसा. म्हणजे तेच हा. तितकं क्षमा चालणार नाही असं हा, किंवा कर्मयोगाला. पोलिसांचं काम हे लॉ लॉ अँड ऑर्डर आहे तसं. हा, ठीक आहे. ट्रॅफिक पोलीस सगळ्यांना जाऊ दिलं कसं काय? म्हणजे तेच ना. ज्यांनी कर्मसंन्यास घेतलाय त्यांनाच हे शक्य आहे. नाही, अश्विनी, मी काय सांगतोय, की कर्मयोगाला 100% याचं अनुपालन शक्य होणार नाही कदाचित, पण 90%, 80%, 90% होऊ शकेल ना, नाही का? बरोबर. काही बाबतीत, विशिष्ट बाबतीत शक्य होणार नाही. बरोबर आहे. जसं आता उदाहरणार्थ एक पोलिसाचंच उदाहरण घेऊया. पोलिसाचं जर विशिष्ट ठिकाणी त्याला दंडुकेशाही किंवा शासन करावंच लागणार, जे ऐकत नसतील त्यांना. पण तो त्याचा कर्तव्याचा भाग झाला. आता तो जेव्हा इतर, म्हणजे त्याचं काय कामाच्या तास संपवून जेव्हा तो सामान्य माणूस असेल, तिथे त्यांनी क्षमाशील व्हायला कोणाची आडकाठी नाहीये ना, नाही का? असं. हो सर. हा. बरोबर. हा, त्यामुळे ते सदसद विवेक बुद्धी वापरून त्यांनी ठरवायचंय, बरोबर, असं. विवेक बुद्धी. हा. तर पुढचं, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर यो मद्भक्तः स मे प्रियः. तर संतुष्टः सततम योगी म्हणजे सततम संतुष्टः, बरोबर. तर
हा जो ज्ञानी पुरुष जो आहे तो कसा असतो? सतत संतुष्ट असतो, समाधान पूर्णपणे. जसं उपरती ज्याला आपण म्हणतो, शमदमादी संपत्तीमध्ये जी उपरती हा जो गुण आहे ना, ती म्हणजे तो असलाच पाहिजे. समाधानी असल्याशिवाय मनुष्य अध्यात्मात प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे तो संतुष्ट हवाच, नाही का? आणि आता संतुष्ट हापणा जो आहे हा कर्मयोगाला पण लागू होऊ म्हणजे नक्कीच लागू होऊ शकतो. पण आता हा जसं असं म्हटलं जातं की एखादा तुम्ही काहीतरी मी आता विद्यार्थी आहे, तर विद्यार्थ्याने मला 100 पैकी 50च गुण मिळाले तर त्यात त्यांनी समाधानी असावं का? नाही. नाही का? त्यांनी माझे 50 मार्क कुठे गेले याचा विचार केलाच पाहिजे ना. त्यामुळे आता काही काही गोष्टी मानसिक स्थिती समाधानाची असणं वेगळं, पण व्यवहारामध्ये आपलं जे कर्म आहे, आता जसं म्हणजे ज्याला आपण हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतो, तर हेल्दी कॉम्पिटिशन जर असेल तर संतुष्ट राहून कसं चालेल? आता उदाहरणार्थ नरेंद्र मोदी म्हणाले की भारत आहे त्यात संतुष्ट आहे. तर ते चालेल का? नाही. हा, असं नाही का? भारताने प्रगती केलीच पाहिजे ना, देशाची प्रगती झालीच पाहिजे तसं, नाही का? आणि असं म्हटलं जातं, म्हणजे जुना एक तुम्हाला मी हे देतो याच्याविषयी. म्हणजे साधारणतः 19 लोकमान्य टिळकांनी जेव्हा गीता रहस्य लिहिलं, म्हणजे त्याच्या आधी काही वर्ष आणि नंतरची काही वर्ष, हा, असे बरेच या विषयांवरती, गीतेवरती बरेच चर्चा आणि वाद व्हायचे. त्यात एक काशीनाथ शास्त्री राजवाडे म्हणून होते, प्रकांड पंडित. हा, असेच. तर त्यांचं असं म्हणणं होतं की या संतांनी आपल्या म्हणजे, आणि तेव्हा महाराष्ट्र हा खरा देशाचा अगदी काय त्याला म्हणतात अग्रणी होता सगळं ज्ञान, कारण पुणं हे जणू विद्येचं माहेरघर. हा, आणि सगळे प्रकांड पंडित, नामदार गोखले पासून सगळेजण हे म्हणजे सगळे शास्त्री पंडित हे पुणं हे जणू त्यांचं माहेरघर होतं. तर त्यांनी असा एक त्यांचा मुख्य मुद्दा असा होता की संतांमुळे आपल्या देशाचं वाटोळं झालं. आणि त्यांचा मुद्दा असा होता की संतांनी सगळ्यांना संतुष्ट, समाधानी, व्यावहारिक गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं, ऐहिक गोष्टींकडे लक्ष न द्यायला शिकवलं, त्यामुळे आपण पारतंत्र्यात गेलो असं. म्हणजे पण म्हणजे अर्थात ते अत्यंत प्रखर म्हणजे अभ्यासू तर होतेच, प्रखर देशभक्तही होते आणि विद्वान पण होते. पण त्यांनी एक असा त्यांचे निष्कर्ष काढून ते मोकळे झाले की देश पारतंत्र्यात का गेला, गुलामीत का गेला? कारण आपले जे अध्यात्म जो हे आहे, आपल्या इथे अध्यात्मशास्त्र की जे लोकांना असं समाधानी राहायला शिकवतं, ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जगायला शिकवतं असं. पण म्हणजे त्यामुळे सर असं हा, संतुष्ट आणि आणि असंही समाधान माझ्या नाही घरी म्हटलं तर की देईल प्रगतीच्या खाटल्यावरी. आड येतं. सहनशीलता. प्रगतीच्या आड येतं संतुष्टता. काय तुम्ही म्हणते तिथे पल्लवी? थांबून समाधान आणि संतुष्ट मानत राहिलं तर तुम्ही हा, प्रगतीच्या आड येत प्रगतीच प्रगतीच्या आड येतं, गुलामीच्या आड येतं. म्हणजे हा, जसं आहे. हा, हा, निष्क्रियता, पण निष्क्रियतेला प्रवृत्त होतो. पण कसं आहे, हे असं म्हणणं आहे अर्ध सत्य आहे. मग त्याच्यावर बऱ्याच जणांनी त्याचा प्रतिवादही केलेला आहे की हे म्हणणं म्हणजे त्यांनी इव्हन शंकराचार्यांनाही दोष दिलेला आहे त्याच्याकरता, की शंकराचार्यांनी अद्वैत तत्वज्ञाचा प्रसार करून यांना तुम्ही समाजाला निष्क्रिय पण असं आहे की त्यांनी शंकराचार्यांनी जो उपदेश केलेला आहे अद्वैताचा किंवा कर्मसन्यासाचा, तो आध्यात्मिक याच्यासाठी, वैयक्तिक याच्यासाठी केलेला आहे, राष्ट्रासाठी किंवा राजे महाराजांसाठी केलेलाच नाहीये, नाही का? असं. त्यामुळे ते चुकीचं आहे तसं. हा, हा, आणि राजा, सेनापती म्हणजे ज्यांनी त्यांनी त्याचं कर्तव्य कर्म केलंच पाहिजे ना, असं. राज्य वाढवायचं आहे राज्याचे, हा, हे केलंच पाहिजे. हा, किंवा पेशव्यांचे आपल्या बापू पण राज्याचं उदाहरणं संरक्षण. देतात ना. होय. हा, पेशवे पण आपले पूजा करत बसायचे, आक्रमण चालू असले तरी. ही सगळी नाही असं निष्क्रियता. बसायचे असं नाहीये उषाताई, ते जरा थोडं एक्झॅगरेशन आहे. एकदा असं झालं होतं, तर रामशास्त्री प्रभूणांनी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही म्हणजे
माझं अं, त्यांना हा म्हणजे असं नाही की ते तसंच करत बस, वास्तविक पाहता उलट पेशव्यांनी तर उलट स्वतःच वैयक्तिक हे सोडून हातात शस्त्र घेतलं होतं नाही का, उलट हो म्हणजे ते ब्राह्मण हा होते आणि हा म्हणजे उलट त्यांनी समाजाच्या रक्षणाकरता हाती शस्त्र धरून म्हणजे बाजीरावाने अगदी एवढ्या 42 लढाया एकही याच्यात त्याचं, आणि इव्हन राघोबा दादा म्हणते अटके पार म्हणजे अटक कुठे आता पाकिस्तानात आहे तिथपर्यंत आपलं सैन्य एवढं पराक्रम केलेले आहेत म्हणजे. पण ठीक आहे म्हणजे एखाद्या ते विशिष्ट प्रसंगी रामशास्त्री प्रभूंनी त्यांना असं सुनावलं होतं ते खरं आहे मात्र. पण म्हणजे उलट त्यांनी उलटं केलं होतं म्हणजे स्वतःचा हे धर्म सोडून त्यांनी राष्ट्ररक्षणासाठी शस्त्र हाती धरलं होतं उलट असं नाही का त्या दृष्टीने. आम्हाला हा ना शाळेत एक धडा होता त्याच्यामध्ये हा तुम्ही जे सांगताय ना ते होतं हा की म्हणजे आपल्याकडे तो जो पिरियड होता म्हणजे साधारणतः एक 400-500 वर्षापूर्वीचा, तेव्हा हम्म, शिवाजीच्या पॅरललच होता ना, जेव्हा रामदास स्वामी होते, तुकाराम होते किंवा त्याच्या आधी ज्ञानेश्वर हो वगैरे येते, की म्हणे हो आपण जेव्हा ह्याच्यात तल्लीन बस होतो की देव सगळं भक्ती हे ते वगैरे, आणि त्यावेळेला युरोपमध्ये इंडस्ट्रियलायझेशन चालू होतं, त्यामुळे ते आपल्या खूप पुढे निघून गेले आणि आपण त्यांना कॅचअप करायला मग नंतर आपल्याला वेळ लागला वगैरे वगैरे. आणि आता आपला दुसरा जो विषय झाला ना पेशव्यांचा, जरी हम्म, रामशास्त्रींनी त्यांना हे केलं असेल तरी एकदा ते जेवत होते आणि कुठेतरी हल्ला झाला असा हे आला, तेव्हा त्यांनी अर्ध जेवण टाकून ते उठले होते आणि म्हणाले होते की अग उद्या कोणी असं म्हणायला नको की हा पेशवा जेवत राहिला आणि युद्धाला गेला नाही म्हणून, आणि बरोबर तो त्याच्यामुळे हारला. तर हा अं, प्रसंग पण खूप हायलाइट केला जातो की केला जातो हो बरोबर. नाही पण म्हणजे आणि उलट आहे म्हणजे तुम्ही जर आपण जर इतिहास बघितला ना नीट सी आणि त्याच्याकरता ते सावरकरांचं एक जे 7 सोनेरी पाने जे पुस्तक आहे ना ते सगळ्यांनी वाचलं पाहिजे. आणि एक दुसरं म्हणजे उलट हा हा तर आणि दुसरं उलट आहे हे जे सगळे आखाडे वगैरे जे म्हणतो ना आपण शंकराच्या म्हणजे हे जे आखाड्यांची स्थापना त्यांनी आपल्या याच्यामध्ये ठिकठिकाणच्या याच्यात खूप महत्वाची भूमिका उलट बजावलेली आहे. हा म्हणजे धर्माने राष्ट्ररक्षणासाठी खूप इनफॅक्ट आता रामदास स्वामी म्हणा किंवा इव्हन म्हणजे रामदास स्वामींनी किती पूरक असं किती कार्य केलेलं आहे नाही का असं. हो त्यांचे बलवान पाहिजेच ना त्यांच्याकडे तर हा कट्यार असायचे स्वतःकडे हो. टू फाईट. हा म्हणजे शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष हे के पण त्याच्याकरता नागरिक म्हणजे योग्य तो समाज घडवण्याचं कार्य रामदास स्वामींनी किती केलेलं आहे त्याच्याकरता नाही का असं. त्यामुळे उलट मग आणि असं आहे शेवटी की प्रत्येक संतांचं म्हणजे एक विश्व आता आता तुम्ही मग कलाकारांना दोष द्याल का, संगीतकारांना दोष द्याल का, नाही नाही का प्रत्येकाचं जे एक क्षेत्र असतं ते त्यांनी केलेलं आहे. आता त्याच्याकरता तुम्ही दोष कसा काय देऊ शकता त्यांना नाही का असं. ज्यांनी बरोबर आहे मुख्य प्रॉब्लेम दोष नाहीच नाही द्यायचा. नाही आणि कसं तुम्हाला दोषच जर द्यायचा असेल तर राष्ट्ररक्षणाची जबाबदारी ज्या वर्गावर होती त्या वर्गाला दोष देणं एक वेळ बरोबर आहे एक वेळ नाही का. मुख्य राष्ट्ररक्षणाची जबाबदारी जसं आपण म्हणतो आता की धर्माच्या अधःपतनास मुख्य जबाबदार कोण, तर ज्या वर्गाकडे धर्मरक्षणाची जबाबदारी आहे त्यांनी जर लक्ष दिलं नाही तर नॅचरली ती जबाबदारी तो दोष त्याच्यावरती येणार. तसंच राष्ट्ररक्षणाची जबाबदारी ज्या वर्गावर होती त्यांनी जर राष्ट्ररक्षण केलं नाही तर तो मुख्य दोष दिला तर त्या वर्गाला दिला पाहिजे न बरोबर. की संतांना नाही का. हो, हो. संतांवर काय राष्ट्ररक्षणाची जबाबदारी होती काय नाही का सर असं. उलट असं म्हणायला लागेल की त्या काळात म्हणजे प्रत्येकाला असं प्रशिक्षण दिलं जायचं की ते स्वसंरक्षण करू शकत होते आणि प्रजेचंही रक्षण करू शकत होते. तर त्या हो मानाने बघायला गेलं तर आपले सैनिक आता जे करतायत काम म्हणजे ते सोडले तर इतर प्रजाजनांना हे शिक्षण कधीच मिळत नाही. चालेल. ऍक्च्युली संतांनी समाजप्रबोधनाचंच काम केलंय. प्रत्येकाने आपापल्याला हवा तसा अर्थ घेऊन ते हे केलं. हा आणि आणि ते अर्धसत्य
ते सांगण्याचं मुख्य कारण अर्जुनाला हेच होतं ना, संतांनी की खूप चांगलं काम युद्ध केलं आहे करायचं आता विश्वासाने. समाज प्रबोधनाचं काम खूपच चांगलं केलेलं आहे. ठीक आहे. तर संतुष्टा सततम योगी यतात्मा. हा, आता योगी म्हणजे काय? जो म्हणजे असा जो योगी असतो तो कसा असतो? सतत कायम तो संतुष्ट समाधानी असतो. कधी त्याचं मन विचलित होत नाही असं. नंतर यतात्मा. यत म्हणजे आपण बघितलेलं आहे प्रयत्न करणे वगैरे. तर म्हणजे आत्म्याचं म्हणजे नियमन करणार. यतात्मा म्हणजे काय? आत्मप्रवृत्तींचं नियमन करणारा, ज्याला आपण यम नियम म्हणतो ना तसं. म्हणजे इंद्रियांना इंद्रियांना वाहू न देणारा असं. तर यतात्मा या अर्थाने दृढनिश्चय हा. आता इथं दृढनिश्चय म्हणजे नुसतं आपला हट्टी किंवा कुठल्याही बाबतीत दृढनिश्चय नाही. तर शंकराचार्यांनी इथं लिहिलेलं आहे की ज्याचं आत्मतत्व म्हणजे आत्मज्ञानाविषयी ज्याचा निश्चय पक्का आहे, ज्याची श्रद्धा आणि विश्वास अत्यंत पक्का आहे, आत्मज्ञान ज्याला झालेलं आहे आणि आत्मज्ञानाविषयी त्याच्या मनात कुठलाही किंतु नाही, कुठलाही संशय नाही, असा तो निश्चयी आहे या अर्थाने. बघा. नंतर मयी अर्पित मनोबुद्धीर. तर जे आपण 6 ते 11 श्लोकात शिकलो की मयी बुद्ध मय्येव मन आदत्स मयी बुद्धिम निवेशय. तसं मन आणि बुद्धी यांना माझ्यापाशी त्यांनी अर्पण केलेली. त्याचं मन पण आणि त्यांनी बुद्धी पण, हे दोन्ही त्यांनी मला म्हणजे परमेश्वराला ज्यांनी अर्पण केलेली आहे. असा या मद्भक्त सहा मे प्रिय. असा जो माझा भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. आणि असं उलट्या अर्थाने बघितलं, जे आपण 7व्या अध्यायात बघितलं होतं की 4 प्रकारच्या भक्तांमध्ये ज्ञानी भक्त जो परमेश्वराला सगळ्यात प्रिय आहे, तर ही लक्षणं त्या ज्ञानी भक्ताशी तंतोतंत जुळतात, नाही का? पूर्ण समाधानी, शांतचित्त, म्हणजे आत्मनियमन करणारा, आत्मज्ञानाविषयी त्याचा काही संशय नाही, आत्मज्ञान त्याला पूर्ण ठाम विश्वास आहे, मन आणि बुद्धी त्यांनी परमेश्वराला अर्पण केलेली आहे, असा जो माझा भक्त आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. पण आता जसं म्हटलेलं आहे की जरी ही ज्ञानी भक्ताची लक्षणं असली तरी आपण सुद्धा मन आणि बुद्धी अर्पण करणं, परमेश्वराच्या विषयी ठाम विश्वास असणं, इंद्रियांचं नियमन करण्यासाठी प्रयत्न करणं, तर हे सगळे गुण प्रत्येक कर्मयोगी म्हणजे आपण सुद्धा यात घेऊ शकतो. जेवढं अंगीकारता येईल तेवढा आपण त्याचा अंगीकार करू शकतो, नाही का? असं. नंतर तर पुढचा श्लोक आहे. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते चयः हर्षामर्षभयोद्वेगैर् मुक्तो यस्य च मे प्रियः. आता यस्मात म्हणजे ज्याच्यापासून न उद्विजते लोकः, म्हणजे ज्याच्यापासून, आता इथं दोन्ही अर्थ होऊ शकतात. लोकः म्हणजे सगळे प्राणी किंवा सगळे लोक, कोणीही न उद्विजते, कोणीही त्याच्यापासून कोणालाही त्रास होत नाही, कोणालाही त्याचा राग येत नाही असा. जसं आपण उदाहरण घेऊ देवर्षी नारदांचं, की नारदांना अगदी राक्षसांपासून सगळ्यांकडे, कंसापासून रावणापर्यंत कुठेही गेलं तरी त्यांचं स्वागतच व्हायचं, त्यांचा कोणाला राग यायचा नाही, बरोबर? कारण का? की ते त्या पातळीवरचे ते देवर्षी होते, नारद ऋषी, नाही का? कोणालाही त्यांचा राग येणार, कारण कोणालाही असं वाटत नसे की हे माझा काहीतरी अहित चिंततील, मला चुकीचा सल्ला देतील वगैरे असं. अगदी कंस आणि रावणासारखे राक्षस सुद्धा असं, नाही का? असं. नंतर च यहा हर्ष अमर्ष भय